आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. पुन्हा एकदा ऐका, परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. परमार्थात आल्यानंतर माणूस बदलला म्हणतात, मग त्याला काय शेपूट येते का शिंग फुटतात? बोल. परमार्थात आल्यानंतर होतं काय? परमार्थात आल्यानंतर त्याच्या मनात परिवर्तन होतं. मनात परिवर्तन व्हावं याच्याकरता परमार्थ आहे. बाकी परमार्थ कशासाठी आहे? मनात परिवर्तन व्हावं याच्याकरता परमार्थ आहे, पण मनानंच करावं लागतो हे महत्वाचं आहे. तुम्ही शेतात गेल्या माया हो बोलत चला, शेतात गेल्यावर तुमच्या पायात काटा मोडला, मग तुम्ही सुई आणायला घरी येता का? बोला. तुम्हाला बोलता येतं ना? मग थोडं जोरात बोला. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा महाराज. इथं कशी बोलू तशीच बोल मायात आहे का नाही? मला सांगा, सुई जर काटा मोडला तर सुई आणायला घरी येता का? नाही. मग काय करता? शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्याने जमतं तुम्हाला? अरे वा, काट्याने काटा काढता. हां, तुमच्या एवढं हे कुणालाच जमत नाही बरं का. काट्याने काटा काढता. मला सांगा, मग एका काट्याने काटा काढला म्हणून तो काटा काय आपण पिशवीत घेऊन येतो का खिशात घेऊन येतो? नाही, तिथंच फेकून देतो. एका काट्याचा त्रास व्हावा म्हणून दुसऱ्या काट्याचा आधार घ्यायचा. तसं एक मन देवाकडे लागण्यासाठी त्याच मनानं देवाला विनंती करायची. असा सरळ सरळ आहे. मग भगवंत अर्जुनाला, बस ग माय दीदी पिलू, अय सोनं बस माय खाली. हां, आता उठू नको. हां, पाणी प्यायला गेली ती, ये इथं पाणी आहे. मग काय देऊ बॉटल तुला? ना आता उठणार नाही ना? हां, उठू नको माय, लक्ष द्या माझ्याकडे. बघा, एक मन देवाकडे आणण्यासाठी दुसऱ्या मनानं देवाला विनंती करायची असते. भगवंत अर्जुनाला म्हणले, अर्जुना तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, मयेव मनाधस्व मय बुद्धी निवेशा निवशिष्यशी मयेव अथौर दौन संशया. पहिल्यांदा तुझं मन मला दे, बुद्धी दे, प्राण दे, सर्वस्वानी मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. चंचल मी मन कृष्ण प्रमाती बलव दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सुदुष्करम. या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही? याला कुठं जायला आणि यायला. कधी गेलते? लवकर गेलते? जाता येता न लगे वेळ, बहुत चंचल चपल, जाता येता न लगे वेळ. महाराज म्हणले या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही? हां, इको द्या दादा याला. ये मन बडा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाओ उतना ही मचल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. हे मन बडा चंचल आहे. महाराज म्हणले या चंचल मनाला तुझ्याकडे आणण्यासाठी मी प्रयत्न केले बरं का. मना एवढं चंचल या जगाच्या पाठीवर काय नाही. बघा, हे मन कीर्तनात जरी बसलेलं असलं तर चपलाकडे जाऊन येतं.
इथल्या इथं बघा, आता या बाया कीर्तनात जरी बसलेल्या असल्या ना तर लगेच शेजारणीची साडी घेतात. कोणत्या दुकानावरची हो? मनाचा स्वभाव. माणसं मॅटवर बसले तर त्याला छिद्र तरी पाडतील, त्याचे दोरे तरी ओढतील, शेजाऱ्याला चिमटा तरी काढतील. हा स्वभाव आहे या मनाचा, बरोबर आहे ना. बहिर्दिशेला जरी माणसं गेले तर शांत बसत नाहीत, काडी घेतात आणि जमीन उकरतात. एखादा जर म्हणला काय करायला, तो म्हणतो उद्या पेरायचंय, वल कुठपर्यंत गेली पाहिलो. हा हागताही खोडी चळन मोडी काडी, महाराजाचं प्रमाण आहे. अहो बाथरूममध्ये सुद्धा माणसं शांत बसत नाही, आणि बाथरूममध्ये शांत बसले असते तर दरवाजे रंगलेले दिसले असते का आपल्याला? हा मनाचा स्वभाव आहे, हा मनाचा स्वभाव आहे महाराज. या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. बोलत चला. इथून जर नागपूरला जायचं असेल समज, किंवा हिंगोलीला जायचं असेल बसने तर किती तास लागतात अंदाजे? बसनं जायचं असेल तर 8-9 तासाचा प्रवास आहे. आमच्या गाडीनं जायचं असेल तर आम्ही 7 तासात जाऊ शकतो, बरोबर आहे. पण इथून विमानाची व्यवस्था असते, हिंगोलीला जायला तर किती वेळ लागला असता? 1 तास, बरोबर आहे. आणि आपल्या वडगावला विमानतळ होणार आहे. हे मी खोटं बोलणार नाही, मी जबाबदार माणूस आहे, मी असं काही बी बोलणार नाही. आपल्या वडगावला विमानतळ होणार आहे, पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. तुम्ही करा, आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. टीका करणाऱ्यांना लखलाभ आहे, आम्ही कामाने उत्तर देऊ, जनता आमच्या बरोबर आहे. लक्षात आलं का माझं बोलणं? मी मुख्यमंत्री झाल्यावर करेल ना, अडचण काय मला सांगा. विमानाची व्यवस्था असती तर 1 तासाचा वेळ लागला असता. मनाला हिंगोलीला जायला किती वेळ आहे? अहो हिंगोली मनेपर्यंत गेलं आणि घरात लेकरा बाळाला भेटून पुन्हा कीर्तनात आलं. मनाला जायला आणि यायला वेळ लागत असतो का सांगा? महाराज म्हणले या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही, पण हे मन देवाकडे येत नाही, बरोबर आहे. काय काय करी तो या मना परी नाही के नारायणा, करू नये त्याची तरी विवंचना, निवपतना धरिले नारायणा, करू नये त्याची तरी विवंचना, निवपतना आदरिले. काय काय करी तो या मना परी नायके नारायणा, करू नये त्याचे केरी विवंचना, नेऊपतना आदरिले. मन करायचं नाही असं नाही, एक क्षण शांत राहत नाही, फक्त जे करायचं ते करत नाही. अमृताहुनी गोड बोला नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा काबाने गे. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. जीवे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जयास पिके पुढे. नामामृत गोडी वैष्णवाला दली, को सुधा को कथा लोके को काच को मनीर महान. अरे कुठं तुमचं स्वर्गातलं सुधामृत आणि कुठं आमचं नामामृत. सुधामृतापेक्षा नामामृत हे श्रेष्ठ आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे किती गोड, गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, गोड गोड तुझे नाम. देवाचं नामही गोड आहे, देवाचं नामही गोड आहे आणि देवाचं रूप सुद्धा गोड आहे. पण घ्यायला आवडतं का सांगा? देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडतं का? नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडती का? दारू कडू आहे का नाही? जे हाणतं त्यानं सांगा ना. दारू कडू आहे ना. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागलं एक दिवस आणि बायकोला झाकणभर दारू पाजली. त्या बाईनं केलं, किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असं? मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझी मला माहिती आहे. काही बी करतील पण पितील एवढं नक्की आहे. आमच्या गावातला एक दारू पित होता, त्या दारूनं त्याच्या किडन्या खराब झाल्या. मग त्याला संभाजीनगरला ॲडमिट केलं. आमच्या गावात घडलेलं सगळं आमच्या गावातच घडतं, नाही तर जवळपास घडतं. मग मी त्याला भेटायला गेलो. अरे म्हणलं भल्या माणसा, दारूनं किडन्या खराब झाल्या तुझ्या, आता तरी प्यायची बंद कर. असं काही बी बोलू नका हो म्हणे महाराज. दारू ब्रँडेड पेत होतो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असं. काय सांगा अशा माणसाला. बोला विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय येतो गोडू जीवाशी झाला. ते कडू आहे पण विषय सुखामुळं गोड वाटतं, हे गोड आहे पण विषय सुखामुळं कडू वाटतं. एका वाक्यात
बोलू, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. एखादा म्हणला ते कीर्तन फिरतन आपल्याला आवडत नाही, समजावं याच्या अंगातलं पाप अजून गेलं नाही. आता हे बरं आहे गावाच्या बाहेर सप्ताह म्हणून ताण नाही, नाही तर गावात